नमस्कार. आज मी स्वीट डेझर्ट करत आहे. त्यासाठी हिंदीत त्याला लौकी म्हणतात आणि मराठीत दुधी भोपळा. तर हा मी मिडियम आकाराच्या चाळणीवर कद्दूकस करून घेत आहे बरं का. आता एक मी भांडे घेतलेलं आहे बरं का. त्यात मी अर्धा चमचा तूप म्हणजे 2.5 चमचे तूप मी घातलेलं आहे बरं का. आता हे तूप गरम झाल्यानंतर मी जी लौकी आपण किसून घेतलेली आहे त्याचं पाणी पूर्ण काढून ह्या तुपात ते चांगलं मी खरपूस भाजून घेते बरं का. ते या तुपात ही लौकी एकसारखी ढवळत राहायची बरं का. म्हणजे त्याचं पूर्ण पाणी सगळं शोषलं जाऊन ते मिडियम मध्ये कडक होते. एकदम पण कडक करून घ्यायचं नाही. त्याचं पाणी पूर्ण शोषलं जायला पाहिजे. असं एकसारखं हे असं ढवळत राहायचं. आणि आता तुम्ही गॅसचा फ्लेम मिडियम साईज करून घ्यायचा. हे लौकीचं किस पूर्णपणे तळून घ्यायला मला 10 मिनिटं लागलेत बरं का. अर्धी लौकी ही एकसारखा असं ढवळत राहायचं म्हणजे करपत नाही. एकसारखा हा केस एकसारखं फ्राय होते. मग बटर न वापरता तूप वापरल्यामुळं हे डेझर्ट जे आहे हे पूर्णपणे पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे बरं का. आता ह्या लौकीमध्ये मी वेलदोड्याची पूड करून घेतली आहे बरं का. मी ती घालत आहे. आता ह्यात मी खाण्याचा कलर हिरवा थोडासा वापरते बरं का, कलर चांगला येण्यासाठी. परत आता हे सगळं मी ढवळून घेते आणि ह्यात मी कॉर्नफ्लॉवर 1.5 चमचा घातलेला आहे दुधात मिक्स करून हे एकजीव होण्यासाठी. असा हा कलर एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचा बरं का. आता जे मगाशी आपण लौकी तळून उरलेलं तूप होतं त्यातच मी हे ड्रायफ्रूट सगळे बारीक बारीक चॉप करून चांगले ब्राऊन कलर यूजपर्यंत मी हे तळून घेत आहे बरं का. ड्रायफ्रूट्स मी एक अर्धा तासासाठी भिजत टाकले होते. आता ते पाण्यातनं काढून मी त्याचे बारीक बारीक चॉप तुकडे केलेले आहेत. ते सगळे मी ह्या तुपात ह्या खमंग तळून घेणार आहे बरं का. असं हे चांगलं खरपूस एकसारखं हे ढवळत राहायचं. चारी बाजूनं आपले हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे सगळे व्यवस्थित तळून निघायला पाहिजेत बरं का.
मग त्याला चव चांगली अप्रतिम येते. आता हे जवळजवळ तयार झाले बरं का आपलं. आता हे काढून मी एका दुसऱ्या भांड्यात मी घेत आहे. आता ह्या मँगो शेवया आहेत बरं का. ह्या मी आता आपले जे तूप उरलेलं आहे मगाशी त्यात ह्या शेवया मी खमंग भाजून घेत आहे बरं का. आणखीन थोडं तूप लागलं तर आपल्याला घालायला लागल्यात अर्धा चमचा. ह्या शेवया भाजत असताना एकसारखा तुम्हाला चमचा हलवावा लागेल, नाहीतर हे नाजूक असते बरं का, करपण्याची शक्यता असते. तर ह्या शेवया खमंग भाजून घ्यायच्या. एकदा हे माझ्या पद्धतीनं हे डेझर्ट तुम्ही करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. एका बाजूला मी आता हे दूध तापायला ठेवले, त्यात मी साखर टाकते 2 चमचे. आता ह्या उकळलेल्या दुधातच मी आपण जे भाजून घेतल्या फ्राय केलेल्या शेवया आहेत त्या मँगो शेवया त्या घालून मी ह्या चांगल्या शिजवून घेत आहे बरं का. ह्यासुद्धा मी कॉर्नफ्लॉवर 1 चमचा घातलेलाच आहे, हे दूध आटून यासाठी. हे चांगलं शिजवून घ्यायचं. हे जसं गार होईल तसं हे दाटसर होते. आणि ह्यात वेलदोड घातल्यामुळं आणि दूध तूप घातल्यामुळे हे अतिशय उत्तम चवीचं आणि आरोग्याला अतिशय हितकारक असं हे डेझर्ट तयार होते बरं का. लौकी शेवईसुद्धा घरची आहे, आमच्या गव्हाची, घरीच बनवलेली आहे. हा फूड कलर आहे लाल रंगाचा, तो थोडा घालते मी आणि एकसारखं हे शिजवून घेते. आता ह्या शेवयासुद्धा मी कॉर्नफ्लॉवर 1 चमचा घेतलेला आहे, त्यात थोडंसं दूध घालून मी ते परत ह्या मिश्रणात ते ॲड करते आहे बरं का. आता हे कॉर्नफ्लॉवर राहू दे, नाही तर तुमचं वेलदोडा ह्यात घातलेला मसाला सगळा लागण्याची शक्यता असते बरं का. तर एकसारखं चमचा तुमचा वारंवार हा एकसारखा हात हलायला पाहिजे बरं का, तरच ते अप्रतिम होते. चवीला बी चांगलं होते. व्यवस्थित शिजवून घ्यायचं सगळं. योग्य प्रमाणात केल्यानंतर सगळ्याची चव उत्तम येते बरं का. तर असं हे शेवयाचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी उरलेलं जे तूप आहे ते गॅसवर ठेवते बरं का. एका भांड्यात मी ही साखर घेत आहे अर्धी वाटी, ती पूर्ण मेल्ट करून घेणार आहे बरं का. आणि मगाशी जे आपण ड्रायफ्रूट्स तळून काढले आहेत तुपातनं, ते मेल्ट झाल्यानंतर त्यात घालून डेझर्टवरती ते मी घालत आहे. ह्या पूर्ण रेसिपीला साखर आपल्याला पावशेर लागलेली आहे, 1/2 किलो. दूध अर्धा लिटर लागलेलं आहे. वेलदोडे 7 ते 8 नग लागलेला आहे. आणि ह्यासाठी जे शेवया वापरले गेल्यात ते 100 ग्रॅम आहेत. तर आता हे सगळं माझ्या पद्धतीनं करून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता ही साखर मी पूर्ण मेल्ट करून घेते बरं का. पूर्णपणे मेल्ट झाली की मग त्यात मी ड्रायफ्रूट्स घालते. सगळ्यात शेवटी सर्व करताना ते वरती टाकायचं. अतिशय उत्तम चवीचं हे डेझर्ट तयार होते बरं का. आणि पूर्ण व्हेज, चवीला सुद्धा अप्रतिम होते. तूप, दूध, वेलदोडा हे सगळं आपल्या शरीराला उत्तम आरोग्यवर्धक आहे बरं का सगळे हे वस्तू.